अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत प्रशासनाने 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून बसवलेले सोलर पॅनल आणि सार्वजनिक शौचालय बांधकामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणाची माहितीच्या अधिकाराखाली मागितली असता ग्रामपंचायत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक तफावत करून माहिती लपवली जात असल्याचा संशय आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास आगामी 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। मौजे वडगाव येथील पिण्याच्या पाण्याचा पंप चालवण्यासाठी शुद्धीकरण इमारतीवर सुमारे 1 वर्षापूर्वी 15व्या वित्त आयोगातून सोलर पॅनल बसवण्यात आले होते। मात्र हे पॅनल वापराविना धूळ खात पडले असून याचा कोणताही उपयोग होत नाही, तर बाजारभावापेक्षा कितीतरी अधिक खर्च दाखवून हे सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत। प्रत्यक्ष बाजारभाव किंमत आणि ग्रामपंचायत दफ्तरीने दाखवलेल्या खर्च यामध्ये मोठी तफावत आढळली आहे। तर प्रत्यक्षात कोणतीही सार्वजनिक शौचालय न बांधताच 2024-25 या आर्थिक वर्षात शौचालय बांधल्याचे दाखवून त्या निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप केला आहे। ग्रामस्थांनी रीतसर माहिती अधिकाराखाली विकास कामाची माहिती मागितली आणि त्यासाठीची कायदेशीर रक्कमही भरली, परंतु ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून माहिती देण्याऐवजी टाळाटाळ व माहितीमध्ये तफावत केली जात आहे। या संशयित घोटाळ्यात ग्रामविकास अधिकारी सौ आरती डेंगे पाटील, विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ कस्तुरी अविनाश पाटील, उपसरपंच श्री स्वप्नील रावसो चौगुले आणि इतर सर्व सदस्यांनी टक्केवारीच्या लाभासाठी मर्जीतील कॉन्ट्रॅक्टदारांना कामे देऊन ती निकृष्ट दर्जाची केली आहेत। ग्रामपंचायतीकडून अशा प्रकारची निकृष्ट कामे झाल्यामुळे गावाचा विकास खुंटला आहे। या संपूर्ण प्रकाराची त्रयस्थ संस्थेमार्फत निपक्षपाती व सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी संतोष लोंढे, महेश कांबरे, संतोष मोरे आणि रमेश लोंढे यांनी केली आहे। जर 15 ऑगस्ट 2026 पर्यंत या प्रकरणाची योग्य चौकशी झाली नाही तर आम्ही चौघांसह ग्रामस्थ जिल्हा परिषद कार्यालयासमोर 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी संतोष लोंढे, महेश कांबरे, रमेश लोंढे, संतोष मोरे, किरण चौगुले, ऋषभनाथ पाटील, बशीर हजारी, नितीन घोरपडे, संदीप खारे पटाने, विजय मगदूम, हसन बारगीर, सुभाष चौगुले, हमजे खान हजारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये मोजेवडगावमध्ये सार्वजनिक संडास बाथरूममध्ये 2 लाख रुपये खर्च दाखवलेला आहे आणि त्यामधील 1,60,000 रुपये ही उचल दाखवलेली आहे। त्याच्यामध्ये आमच्या असं निर्देशनास येते की संडास बाथरूम तर कुठं बांधलेले नाही, तर बांधले असेल तर ती ग्रामपंचायतीनं दाखवावी आणि जर नसेल बांधलेले तर योग्य सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, ही अशी मी गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करत आहे। त्या पद्धतीने त्यांची सखोल चौकशी करावी ही विनंती आहे माझी। मौजे वडगाव माजी डेप्युटी सरपंच किरण चौगुले। मौजे वडगावमध्ये विविध कामांची चौकशी ग्रामस्थांनी लावली आहे, ती योग्य पद्धतीने प्रशासनाने करावी अशी नम्र विनंती करतो व दोषी अधिकारी पदाधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी। सध्या राष्ट्रीय पेयजल योजनेवरती जो सोलर प्लॅन्ट बसवला आहे ते काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं आहे, त्याच्यावरती प्लेटाच नाही आहेत आणि बरेचशीच कामं अशी ग्रामपंचायतची त्यांच्या जवळच्या मनमानी करणाऱ्या किंवा टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारालाच कामं दिल्यात असं तर बऱ्यापैकी दिसून येते, कारण सर्व ठिकाणी आम्ही माहिती मागे गेलो तर पूर्णपणे अपूर्णच माहिती दिली जाते यांच्याकडनं। त्यामुळं त्यांनी आत्ता पण केलेली कामं आता सार्वजनिक शौचालयामध्ये खर्च टाकण्यात आलेला आहे, ते सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारालाच काम दिलं आहे असं या ठिकाणी आम्हाला संशय आहे। त्यामुळं झालेली जी कामं आहेत ती ग्रामपंचायतची पूर्णपणे निकृष्ट दर्जाची आहेत, त्याचीच चौकशी करावी आणि त्यांच्यावर संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्यावर ग्रामसेवक असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच असतील, जी जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी
असं आम्ही. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.